माझा सहकारी मित्र रोहित गावणे सर्वप्रथम आपले सहर्ष स्वागत करतात. आपल्यासमोर आदर्श ठेवणारं आगळंवेगळं व्यक्तिमत्व असणारे मान्य श्री प्रमोदजी काळे साहेबांचं मी प्रशालेच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्यासमोर आदर्श ठेवणारे आणि आपल्याला एक मार्गदर्शन देणारं व्यक्तिमत्व असणारे मान्य श्री प्रमोदजी काळे साहेब आज आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. तर आपण प्रत्यक्षात मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार सर. सर, तुमचा जीवन प्रवास कसा झाला? तुमचा जीवन प्रवास कसा झाला? सर्व आवाज पाठीमध्ये येते. सर्व विद्यार्थी मित्रांना रयतेचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पहिला प्रश्न जो विचारलेला आहे, जीवन प्रवास कसा झाला, खूपच अवघड प्रश्न आहे. त्याचं उत्तर द्यायचं मी या ठिकाणी प्रयत्न करतो. जीवन प्रवास तसा माझा जो जीवन प्रवास आहे तसं खूप एक संघर्षमय झालेला आहे. सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी मी सांगतो. माझा जन्म जो आहे तो एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला. शिक्षण घेत असताना तत्कालीन परिस्थितीमध्ये मी 1ली ते 4थीचं जे माझं शिक्षण आहे ते तुम्हाला या तालुक्याच्या गावाचं नाव माहिती असेल. गडशिंगे म्हणून गाव आहे माझं मूळ गाव आहे. त्या गावामध्ये माझं 1ली ते 4थीचं शिक्षण झालं. शिक्षण घेत असताना 1ली ते 4थीच्या वर्गामध्ये मी फार काही हुशार विद्यार्थी नव्हतो. त्याच्याबद्दल तुमच्याकडे पुढचे प्रश्न असतील समजा, त्याच्या वेळेला मी ते जास्त काही आता बोलत नाही. 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षण एका खेडेगावामध्ये झाल्यानंतर 5वीला मी महाराष्ट्र विद्यालय बार्शी, तुम्हाला सगळ्यांना शाळेचे नाव माहिती असते, त्या ठिकाणी 5वी ते 10वीचं माझं शिक्षण झालं. एका सामान्य कुटुंबातून शिक्षण घेत असताना बराच संघर्ष करावा. 10वी नंतर 11वी-12वीचं शिक्षण माझं शिवाजी महाविद्यालय बार्शी या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर 12वीच्या पुढे जाऊन माझं जे B.Ed डिप्लोमा इन एज्युकेशन हे शिक्षण माझं शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी, जे शिवाजी कॉलेजच्या बाजूलाच आहे कॉलेज पाठीमागे, तिथे 11वी B.Edचं प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष शिक्षण झालं. त्यानंतर मला लवकर नोकरी मिळेल. B.Ed झाल्यानंतर त्यावेळेला शिक्षकाची नोकरी लगेच मिळायची. परंतु त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये काय झालं, 1998-99 साली महाराष्ट्र शासनाकडनं एक 0 बजेट लागलं. 3 वर्ष म्हणजे शासनाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याच्या कारणामुळे तत्कालीन परिस्थितीमध्ये 3 वर्ष कुठलीही भरती होत नव्हती. आणि मग मी त्या दरम्यान 3 वर्षामध्ये नोकरी नसताना बहिष्ठ विद्यार्थी म्हणून शिवाजी विद्यापीठातून माझं B.A. एज्युकेशन पूर्ण केलं. राज्यशास्त्रीय विषयातून B.A. हे एज्युकेशन पूर्ण झालं. B.A.च्या नंतर मला प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवातीला जिल्हा परिषद उस्मानाबाद या इथं सर्वप्रथम मला नोकरी मिळाली. त्यानंतर उस्मानाबाद मध्ये नोकरी मिळाल्यानंतर पुढे मी 3 वर्षानंतर बदली करून आपल्या बार्शी तालुक्यामध्ये आलो, सोलापूर जिल्हा परिषदच्या अंतर्गत. आणि तिथं पानगाव आपल्याला गाव माहित असेल, काही विद्यार्थी पण असतील पानगावचे. त्या पानगावला मी जवळपास 3 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून तिथल्या शाळेवर काम केलं. हे करत असताना माझ्या आयुष्यामध्ये मी कधी नकारात्मक विचार केला नाही किंवा कधी मी पूर्णपणे संतुष्ट होऊन समाधानी होऊन राहिलो. माझं एक स्वप्न होतं
काहीतरी अधिकारी म्हणून बनणार आहे, कुठल्या ना कुठल्या अधिकार पदावर मी पोहोचावं असं माझ्या मनामध्ये मनापासून खूप प्रबळ अशी इच्छा होती. आणि हे करत असताना मी शिक्षकाची नोकरी करत असताना सुद्धा मी स्वतःला असं बसू देत नव्हतो. म्हणजे मी शाळेच्या वेळेमध्ये शिक्षण द्यायचं काम करायचो, परंतु मी घरी आल्यानंतर मी तुम्हाला सांगायला वावगं ठरणार नाही की मी पहाटे 2 वाजता उठायचो. पहाटे 2 वाजता उठून सकाळी 7 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. त्यानंतर मग आवराआवरी करून मग पुन्हा मी शाळेचा रस्ता धरायचो. म्हणजे मी शिक्षक होतो, मला नोकरी मिळाली होती, तरी मी तिथंच थांबलो नाही किंवा तेवढ्यावर संतुष्ट झालो नाही. मला माझं मनामध्ये मी जे एक स्वप्न बाळगलं होतं, अधिकारी बनण्याचं स्वप्न बाळगलं होतं, ते पूर्णत्वाला नेण्यासाठी मी खूप अपार मेहनत घेतली, कष्ट घेतले. त्यावेळेला स्पर्धा परीक्षेची पुस्तकं इथं मिळत नव्हती बार्शीमध्ये. फार काही त्यावेळेला स्पर्धा परीक्षेचं वातावरण होतं. आता थोडंसं कदाचित ते पुढे गेलेलं असेल, परंतु त्यावेळेला स्पर्धा परीक्षेची पुस्तकं इथं बार्शीत मिळायची नाही. मला त्यासाठी पुण्याला जायचं. मग मी काय करायचो, सुट्टीच्या दिवशी पुण्याला बसने जायचो किंवा ट्रेनने जायचो आणि पुण्याला जाऊन मी पुस्तकं घेऊन यायचो. मला याच्यामध्ये कोणती पुस्तकं वापरायची, कशी वापरायची, किती अभ्यास करायचा याच्या बाबतीमध्ये खूप मेहनत घेतली, कष्ट घेतली. आणि मग राज्यसेवा परीक्षा ज्या असतात MPSCच्या मार्फत घेतल्या जातात, त्या परीक्षेची माझी तयारी सुरू असताना सुरुवातीला मी पहिल्यांदा एक पूर्व परीक्षा म्हणून एक परीक्षा असते. तुम्हाला सगळ्यांना कदाचित किती माहिती आहे मला माहिती नाही, परंतु राज्यसेवा परीक्षेमध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा पूर्व परीक्षा असते, त्यानंतर पूर्व परीक्षा जर तुम्ही क्वालिफाय झाला किंवा उत्तीर्ण झाला तर तुम्हाला मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळते. आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला तर तुमची मुलाखतीसाठी निवड होते. आणि मग मुख्य परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण मिळून त्यांची बेरीज करून एक यादी, गुणवत्ता यादी तयार होते. त्याच्या आधारे तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवेकडून तुमची कुठल्या तरी पदासाठी, एखाद्या पदासाठी निवड केली. हे करत असताना मी सुरुवातीला असं वाटायचं की आपण ह्याच्यामध्ये यशस्वी होऊ की नाही, असं म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मला वाटायचं. परंतु मी जसा अभ्यास केला, आपण म्हणतो ना की पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकत नाही. पोहायला शिकायचं असेल तर पाण्यात पडावं लागतं. आणि मग मी ह्या अभ्यास सुरू केल्यानंतर मला आत्मविश्वास माझ्यामध्ये वाढत गेला. आणि मी तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की तुम्हाला प्रेरणा पण मिळून जाईल की मी सलग 6 परीक्षा लोकसेवा आयोगाच्या उत्तीर्ण झालेल्या होत्या. सलग 6 परीक्षा उत्तीर्ण. आणि पहिल्या परीक्षेमध्ये माझी नायब तहसीलदार म्हणून महसूल खात्यामध्ये निवड झाली. ते वर्ग 2 ची पद होतं. त्यानंतर तरी पण माझा अभ्यास सुरूच होता. मी 1 वर्ष नायब तहसीलदार म्हणून पण नोकरी केली. त्यानंतर पुढच्या परीक्षेमध्ये माझी वर्ग 1 साठी गट विकास अधिकारी म्हणून निवड झाली. नायब तहसीलदार साधारणपणे 2010 ते 11 या वर्षामध्ये नायब तहसीलदार होतो. 2011 साली गट विकास अधिकारी वर्ग 1 या पदावर मी रुजू झालो. मी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब पंचायत समितीचा गट विकास अधिकारी म्हणून काम केलं. 2 वर्ष जवळपास त्या पदावर होतो. त्यानंतर मी कळंबच्या नंतर मी करमाळा गट विकास अधिकारी म्हणून मी 4 वर्ष त्या पदावर काम केलं. त्यानंतर करमाळ्यावर माझी बदली जी आहे ती बार्शीचे गट विकास म्हणून आपल्याच तालुक्यामध्ये झाली. बार्शीमध्ये मी जवळपास 2.5 वर्ष काम केलं. त्यानंतर पदोन्नतीनं म्हणा की पदोन्नतीवर मी आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड या पदावर मी काम करत आहे. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की मी ग्रामीण भागात, तुमच्यासारखाच मी ग्रामीण भागातला विद्यार्थी. मी काही कुठल्या हायफाय कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जाऊन शिकलेलो नाही.
ग्रामीण क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा जिद्दीच्या, प्रयत्नाच्या, मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर मी आज या ठिकाणी येऊन पोहोचलो. तर सगळ्या विद्यार्थी मित्रांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही ग्रामीण भागामध्ये शिकत आहात म्हणजे तुम्ही कुठेच कमी नसता. तुम्हाला गरज काय असते? तुम्हाला गरज असते अधिकच कष्ट घेण्याची, अधिकचे प्रयत्न करण्याची, अधिक अभ्यास करण्याची गरज असते. आणि तुम्ही ह्या जोरावरती राज्यामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा तुमचं नाव उज्ज्वल करू शकता. जिल्ह्यामध्ये करू शकता, राज्यामध्ये करू शकता किंवा देशामध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातले आहात आणि एखादा विद्यार्थी शहरी भागातला आहे म्हणून तुमच्यात आणि त्यांच्यात खूप मोठा फरक असतो असं नाही. फरक जो असतो तो तुमच्या कष्टामधला फरक असतो, तुमचं स्वप्न बघण्यामधला फरक असतो. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? चांगली स्वप्न बघितली पाहिजे. आपले मान्य पंतप्रधान आपल्याला नेहमी असतात की उंचे स्वप्ने दे. ते काय म्हणतात? तुम्हाला जर स्वप्न बघितलं तरच त्या स्वप्नाच्या दिशेनं ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकता. तुम्हाला जर स्वप्नच नसेल तुमच्या मनामध्ये काहीतरी चांगलं बनण्याचं, तर मग तुम्ही जीवनामध्ये यशस्वी तितकंसं यशस्वी होऊ शकणार नाही. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे माझा जो जीवन प्रवास आहे तुम्हाला थोडक्यामध्ये फार डिटेलमध्ये आपल्याला जाता येणार नाही, पण थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी उलगडून दाखवलेलं आहे. त्यामुळे एक ग्रामीण विद्यार्थी पण अधिकार पदावर, मोठ्या अधिकार पदावर पोहोचू शकतो, तसं तुम्ही सुद्धा पोहोचू शकाल. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त स्वतःमध्ये थोडाफार बदल घडवण्याची, चांगले बदल घडवण्याची गरज असते, एवढंच. तुम्ही आता बोलताना असं बोलून द्या की तुम्ही नायब तहसीलदार देखील होता, तर हे नायब तहसीलदार कशा संदर्भात पद आहे? नायब तहसीलदार हे वर्ग 2 चं महसूल विभागातलं पद आहे. म्हणजे तुमचे तहसीलदारकडे तहसीलदार जसे असतात तहसीलमध्ये तुम्हाला दाखले उतारे देण्याचं काम किंवा तुमच्या जमिनीच्या संबंधीचं जे काम असते, महसुलाच्या संबंधामध्ये जे काम असते ते जसे काम करण्याची जबाबदारी या पदावर आहे. नायब तहसीलदार म्हणजे उपतहसीलदार असं थोडक्यात. सर तुम्ही एक शिक्षक होतात, तर शिक्षकी पेशा बजावत असताना तुम्हाला कोणकोणते अनुभव आले? मला अनुभव खूप जास्त आलेले आहेत. अनुभव तुम्हाला शेअर करेन. शिक्षकी पेशा किंवा जेव्हा शिक्षक असताना अनुभव काय येतात मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर तुमच्याकडे काही वेगळे गुण असणं आवश्यक आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. वेगळे गुण असणं आवश्यक आहे. वेगळे म्हणजे काय? इतरांपासून तुम्हाला वेगळं करणारे नव्हे किंवा समाजापासून वेगळे करणारे असे गुण नाही. जे दुसऱ्यामध्ये कमी आहे ते तुमच्यात जास्त पाहिजे. जे दुसऱ्यामध्ये नाहीये ते तुमच्याकडे अस्तित्वात असलं पाहिजे. हे मी का सांगत आहे? आता तुम्ही मला जो प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्र, मी त्याबाबत पहिल्यांदा बोलतो. शिक्षकाची नोकरी करत असताना मी शाळेवर कधी अन्याय केला नाही. म्हणजे कुठेतरी मी शाळेमध्ये गैरहजर राहिलो, विद्यार्थ्यांचं नुकसान केलं आणि मी माझा काहीतरी अभ्यास करत होतो असं कधीच झालं. मी माझं शाळेतलं कर्तव्य करून मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केलेला आहे. आणि मी काही हा लांबचा नाहीये. तुम्ही पानगाव सारखं गाव आहे, तुम्ही पानगाव मधल्या लोकांना पण विचारू शकता. पानगावमध्ये जे शिक्षक होते त्यांना पण तुम्ही विचारू शकता. अनुभव काय आहे की विद्यार्थ्यांबरोबर जे माझं डायरेक्ट कम्युनिकेशन झालेलं आहे त्याच्याबाबत सांगतो की आपले विद्यार्थी कमी कुठे पडतात. आपले विद्यार्थी पहिला ग्रामीण भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विषय म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास असला पाहिजे तुमच्याकडे. आत्मविश्वास म्हणजे गर्व नाही. गर्व आणि आत्मविश्वास यामध्ये फरक आहे. आत्मविश्वास म्हणजे काय?
स्वतःवरचा विश्वास, एखादी गोष्ट मी करू शकेल, हा स्वतःवरचा जो विश्वास आहे त्याला आपण आत्मविश्वास. आत्मविश्वास असल्याशिवाय तुम्हाला पुढे काहीच कुठली प्रगती करता येणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनी काय केलं पाहिजे, आत्मविश्वास बाळगायला. होय मी हे करू शकतो, हे तुमच्यामध्ये पहिल्यांदा हे पाहिजे. आपण सर्वसाधारण आपल्याकडे कसं असतं ग्रामीणमध्ये, हे खूप अवघड आहे, हे आपण नाही करू शकत, अशी नकारात्मक मानसिकता. एखादा धडा आपण तुमच्याकडे पाठ असतो, धडा असतो पुस्तकामध्ये, काही धडे अवघड असतात, काही धडे सोपे असतात. गणितामध्ये स्वतःच झालं, काही गोष्टी गणितातल्या तुम्हाला अवघड असतात, काही गोष्टी सोपी असतात. काही विद्यार्थी काय करतात, अवघड आहे म्हणून ते सोडून देतात. किंवा घन हा जो तुमच्या घटक असतो, घनाची पृष्ठे किती, घनाच्या कडा किती, घनाचं घनफळ कसं काढायचं, घनाचं क्षेत्रफळ अवघड आहे म्हणून आपण बघत नाही आणि तिथेच आपण मागे पडतो. हे लक्षात ठेवा. जी गोष्ट अवघड असते त्याच्यामध्ये उलट जास्त रस घेऊन काम केलं पाहिजे, जास्त रस घेऊन काम केलं. सोप्या गोष्टी त्या आपल्याला कमी कालावधीमध्ये समजू शकतात, कमी प्रयत्नामध्ये समजू शकतात. आपल्याला अवघड गोष्टी सर करता आल्या पाहिजे, तरच तुम्हाला जीवनामध्ये यश मिळू शकते. लक्षात. मला ज्या वेळेला मी विद्यार्थ्यांबरोबर शाळेमध्ये संपर्क केला त्यावेळेला बरेच विद्यार्थी मला असे दिसून आले की अवघड घटक असणारे, अवघड धडे असणारे, अवघड पाठ असणारे घटक ते त्याला स्पर्श करत नाही किंवा त्याच्यामध्ये फार घुसत नाही, ते सोडून देतात. ज्याला आयुष्यामध्ये पुढे जायचंय त्यांनी एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला अवघड गोष्टी सर करता आल्या पाहिजे, अवघड गोष्टींना सामोरं जाता आलं पाहिजे, कठीण गोष्टींना सामोरं जाता आलं पाहिजे, तरच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता. हे या ठिकाणी लक्षात. मला जसं आता सांगतो की बाकीचे शिक्षक पण असायचे, बाकी शिक्षकांनी बऱ्याच वेळा मी बाहेरचा अभ्यास करत होतो हे त्यांना माहित होतं की मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. बऱ्याच शिक्षकांनी मला सपोर्ट सुद्धा त्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने केलेला. म्हणजे आपल्या सभोवती जी लोक आहेत ते जर आपल्याला समर्थन करत असतील, तर आपल्याला पाठिंबा देत असतील, एखादी गोष्ट करायला मदत करत असतील, तर आपल्याला आपल्या आणखी आयुष्यामध्ये आपल्याला पुढच्या गोष्टी करायला, त्या आयुष्यामध्ये आणखी आपल्याला चांगलं पुढे जायला आपल्याला मदत होत असते. या लक्षात. त्यामुळे मला शिक्षक असताना विद्यार्थी मित्रांनो चांगले अनुभव आले. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा चांगली आणि सहकारी शिक्षक असतील, शाळा असतील, त्यांच्याकडून सुद्धा चांगल्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत. सर, ज्या शिक्षण पद्धती असतात त्यामध्ये सतत काही ना काही बदल होत असतो, काही काळानंतर शिक्षण पद्धती देखील बदलते. तर तुमच्या काळच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला काय फरक आहे? शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत चाललेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि काळानुसार बदल करावे लागतात. तुम्ही खूप आणि अतिशय महत्वाचा चांगला प्रश्न विचारला. म्हणजे मला अपेक्षित नव्हतं की तुमच्या वयाची एखादी मुलं अशा पद्धतीचा प्रश्न विचारतात. खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. शिक्षण पद्धतीमध्ये काळानुक्रमे बदल होत असतात, हे लक्षात. जसं जसा काळ बदलत जाईल तशी शिक्षण व्यवस्था सुद्धा समाजाला अनुरूप बदलत जावी लागते. पूर्वीचे शिक्षण पद्धती आणि आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये ही बदल हा निरंतर सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण बघतो की अभ्यासक्रम बदलतो, पण अभ्यासक्रम नुसता अभ्यासक्रम कधीच बदलत नसतो. लक्षात. अभ्यासक्रमाच्या जोडीला जे शिक्षणातून नीती, मूल्य, संस्कार मिळत असतात त्यामध्ये सुद्धा दिवसेंदिवस बदल होत आहेत. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय होतं लक्षात घ्या, जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कदाचित थोडा कमी काठिण्य पातळीचा असं म्हणू आपण, किंवा थोडासा कमी अवघड असणारा अभ्यासक्रम त्या परिस्थितीमध्ये आहे. आता जो थोडासा अभ्यासक्रमाचा दर्जा वाढलेला. का वाढलेला आहे? कारण आता सोयी सुविधा सगळीकडे वाढलेल्या आहेत, शाळांचं स्वरूप बदललं. खूप चांगल्या शाळा, आता आपली शाळा सुरेश विद्यालय ही नामांकित महाराष्ट्रातली
शाळा म्हणून ओळखली जाते. तर आता शाळा देणाऱ्या संस्था बदललेल्या आहेत, शाळेचं स्वरूप पालटलेलं आहे, सुविधा वाढल्यामुळं अभ्यासक्रमाचा दर्जा सुद्धा वर्षभर वाढत चाललेला आहे. आणि ते गैर नाही, ते वाढायलाच पाहिजे. काठिण्य पातळी सुद्धा अभ्यासक्रमाची वाढायला पाहिजे. पण पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये अभ्यासक्रमाखेरीज ज्या गोष्टी घडत होत्या, जसं सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी जीवनामध्ये काय असेल तुमच्याकडे लक्षात घ्या, तर तुमच्यामध्ये शिस्त असली पाहिजे. हा मुद्दा जो आहे तो सगळ्या विद्यार्थी मित्रांनी नीट लक्षात घ्या. तुमच्याकडे स्वयंशिस्त किंवा शिस्त असायला पाहिजे. ती जर नसेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीही करू शकत नाही. चांगल्या गोष्टी लक्षात घ्या. पहिल्यांदा तुमच्यामध्ये शिस्त असली पाहिजे. पूर्वीच्या काळात जी शिक्षण पद्धती होती त्याच्यामध्ये ह्याच्यावर खूप जास्त भर होता. म्हणजे काय, शिस्त शिकवली जायची. म्हणजे असं शिस्त म्हणजे भीती नव्हे, हे लक्षात घ्या. काही लोकांना शिस्त म्हणजे भीती असली, म्हणजे एखाद्या शिक्षकाची भीती वाटते म्हणजे खूप शिस्त आहे, असं त्याचा अर्थ होत नाही. शिस्त म्हणजे काय, एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने करणं, त्याला आपण शिस्त असं म्हणतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये जिद्दी किंवा जो माणसामध्ये जी चिकाटी आहे ती चिकाटी निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले. तुमच्याकडे शाळा 11 समजा सकाळी 10 ते 5 काहीतरी वेळेमध्ये शाळा आहे, म्हणजे शाळेची वेळ आहे. आपल्या शाळेची वेळ कदाचित वेगळी असू शकते. पण शाळेच्या व्यतिरिक्त तुम्ही घरी गेल्यानंतर काय करता, समाजामध्ये असल्यानंतर काय करता, की या गोष्टी हे कसं वागलं पाहिजे, समाजामध्ये गेल्यावर कसं वागलं पाहिजे, कुटुंबामध्ये गेल्यावर कसं वागलं पाहिजे, मोठ्या व्यक्तींबरोबर बोलताना कसं वागलं पाहिजे, ह्या गोष्टीचे संस्कार शाळेतून झाले पाहिजे. ते अजून सुद्धा होत आहेत काही ठराविक शाळांमध्ये. पण मला असं म्हणायचं आहे की पूर्वीच्या काळी ह्या ज्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात शिकवल्या जायच्या त्या आता इतक्या प्रमाणात शिकवल्या जात नाही. आता काय झालेलं आहे, यांत्रिक स्वरूप आलेलं आहे बऱ्यापैकी शिक्षण व्यवस्थेत. असं मी म्हणणार नाही की सगळे त्याच्यामध्ये सगळ्या शाळा तसं आहेत. आता सुयश विद्यालयाच्या सारख्या शाळेमध्ये तुम्हाला संस्कार पण शिकवले जातात. म्हणजे काय की तुम्ही मोठ्यांबरोबर कसं बोललं पाहिजे, आईबरोबर कसं वागलं पाहिजे, वडिलांबरोबर कसं वागलं पाहिजे, समाजामध्ये जास्त वयाच्या माणसावर कसं वागलं पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कम्युनिकेशन कसं केलं पाहिजे, या गोष्टी तुम्हाला इथं चांगलं शिकवलं जातं. पण बऱ्याच ठिकाणी आता ह्या गोष्टी कमी होत चालल्या किंवा लोप पावत चालल्या. त्यामुळे काय व्हायला लक्षात घ्या की समाजाची जी एकंदरीत शिस्त असते ती बिघडत जाण्याची भीती इथून पुढे खूप वाढत चालली. त्यासाठी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा नुसता अभ्यासक्रम शिकवणं हे उद्दिष्ट किंवा हे ध्येय असून चालणार नाही. अभ्यासक्रमाच्या जोडीला चांगल्या संस्कार शिकवणं, चांगल्या गोष्टी शिकवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की ज्या पुढे जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार असतात, तुमचं आयुष्य घडवणार असतात. आणि पुढं तुम्ही ज्यावेळेला तुमचं वय वाढत जाईल त्यावेळेला तुम्हाला या गोष्टीचं महत्व कळतं. आता जरी कळत नसलं तरी तुम्ही ज्यावेळेला 20, 25, 30च्या वयामध्ये पुढे जाल त्यावेळेला तुम्हाला हे गुण किती आवश्यक असतात आयुष्यामध्ये याची माहिती किंवा याची याचं महत्व तुम्हाला समजेल. गट शिक्षणाधिकारी पण होतात, तर तुमचा शिक्षक ते गट शिक्षणाधिकारी हा प्रवास कसा झाला? मी तुमच्या पहिल्या प्रश्नामध्येच याचं उत्तर बहुतेक तुम्हाला मिळालं असेल. मी गट शिक्षणाधिकारी, मी गट विकास अधिकारी होतो. गट विकास अधिकारी मी शिक्षकानंतर नायब तहसीलदार, नंतर गट विकास अधिकारी पण माझी निवड झाली. तर हा जो प्रवास होता तो तुम्हाला मी उलगडून दाखवला पहिल्या प्रश्नामध्ये की शिक्षक म्हणून काम करत असताना मी स्पर्धा परीक्षेचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला, खूप जिद्द, मेहनत, कष्ट घेतले. आता मला सांगा तुमच्या तरी किती विद्यार्थी 2 वाजता उठतात? एकही बोट वर येणार नाही. म्हणजे तुम्ही 2ला उठावं हे अपेक्षित नाही, लक्षात घ्या. म्हणजे मी 2ला उठत होतो म्हणजे तुम्ही 2लाच उठावं हे अपेक्षित नाही. पण एक विद्यार्थी म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला जर तुमचं आयुष्य घडवायचं असेल तर तुम्ही सकाळी उठायला शिकलं पाहिजे.
अर्ली मॉर्निंगला आपण उठायला शिकलो पाहिजे. लक्षात ठेवा. जो व्यक्ती, तुम्हाला माहिती आहे आपले आजोबा आजी किती वाजता उठतात? सकाळी लवकर उठतात. आई वडील सुद्धा सकाळी लवकर उठतात. तुमच्यापैकी पण काही लोक उठत असतील, पण काही लोकांना आता सूर्य उगवल्यावर उठायची सवय झालेली आहे. म्हणजे सूर्याची किरण बाहेर आला, झोपेतून उठला की त्याच्या चेहऱ्यावर सूर्याची किरण पडते. हे आळशी माणसाचं लक्षण आहे. हे सगळ्यांनी तुम्ही जर उद्योगी बनायचं असेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी करायच्या असतील, तर तुम्ही किमान सकाळी 5-5:30 ला उठलं पाहिजे. हे लक्षात. आणि सकाळच्या वेळेमध्ये जे चांगला अभ्यास तुम्ही करू शकता किंवा चांगली कामं करू शकता, ते तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी करू शकत नसता. हे बिघडलं. म्हणून आपण अर्ली मॉर्निंगला आपल्याकडे उठायची सवय पाहिजे. मला ती सवय होती म्हणून मी शिक्षक असताना सुद्धा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी रात्री 2ला उठून 2 ते 7 या वेळेमध्ये पहाटेच्या वेळेमध्ये मी अभ्यास करतो. ज्या वेळेला जग झोपलेला आहे त्यावेळेला मी अभ्यास करतो. आणि मग म्हणून मला त्या पदापर्यंत किंवा पुढच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पदापर्यंत मला पोचता आलेला आहे. हे तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात घेतलं. सर, तुम्ही मगाशी बोलताना असं बोलून गेलात की तुम्ही गटविकास अधिकारी देखील होता. तर हे गटविकास अधिकारी पद कशा संदर्भात आणि हे प्राप्त करण्यासाठी कोणकोणत्या परीक्षा? गट विकास अधिकारी हे जे पद आहे ते त्या पदाची जी निवड आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते. गट विकास अधिकारी हे पद पंचायत समित्या तिथं असतात. तिथलं प्रशासकीय पद आहे. म्हणजे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी असतो. गट विकास अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कामाचा स्वरूप असतो. त्याच्या कामाची व्याप्ती जास्त असते, त्याच्यावरची जबाबदारी जास्त. त्याच्याकडे काय काम असतं तर तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये पंचायत समितीचं जे क्षेत्र आहे ग्रामीण क्षेत्र, सगळे गाव त्याच्या अंदर येतात. तर गावातल्या ग्रामपंचायतीच्या ज्या कारभार असतात, ग्रामीण भागातल्या शाळा असतील सगळ्या प्रकारच्या, ग्रामीण भागातले दवाखाने आहेत, म्हणजे जनावरांचे दवाखाने पण असतात आपल्याला माहिती आहे. तसेच माणसांचे पण दवाखाने असतात, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र. ही सगळे जे विकास करणाऱ्या ज्या संस्था आहेत जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ चालतात किंवा जिल्हा परिषदेच्या अंडर चालतात. त्या सगळ्यांचं नियंत्रण पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी त्या पदावर आहे. हे त्या पदाच्या कामाचं स्वरूप आहे. म्हणजे ग्रामीण विकासाशी संबंधित हे पद आहे. सर, तुम्ही मग बोलता म्हणला की सकाळी लवकर उठायला पाहिजे. तर सकाळी लवकर उठून लिखाण केलेले चांगले का वाचन केलेले चांगले? तुम्हाला कदाचित शिक्षकांनी आपल्या शिकवलं असेल लिखाणाचं महत्व काय असते. लेखन आणि वाचन याच्यातलं सगळ्यात चांगलं काय त्याचं उत्तर लेखन आहे. एकदा लिहिणे म्हणजे 10दा वाचणे. एकदा लिहिणे म्हणजे 10 वेळा वाचणे. तुम्ही सकाळी उठून लिहिलं काय किंवा वाचलं काय, दोन्ही गोष्टी केल्या तरी काही हरकत नाही. लेखन ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट लिहिता त्यावेळी तुमच्या मनामध्ये कायमस्वरूपी कोरली जाते. कदाचित वाचलेली गोष्ट जर तुम्हाला काही वर्ष लक्षात राहत असेल तर लिहिलेली गोष्ट अनेक दशक पण लक्षात असते, 10 वर्ष 20 वर्ष. लिहिणं ही सगळ्यात चांगली गोष्ट काय असते तर लिहिणं. सकाळी उठून आता तुम्ही प्रश्न विचारला तर सकाळी उठून तुम्ही वाचन करा किंवा लेखन करा, महत्व एकसारखंच आहे. पण ह्याच्यात जर उजवं काय असं म्हटलं विचारलं चांगलं काय तर लेखन हे सगळ्यात चांगलं. सर, मगाशी गटविकास अधिकारी होतात, म्हणजे मगाशी म्हणताना असं म्हणलं की तुम्ही गटविकास अधिकारी. तर हे पद तुम्ही ह्या पदावर अधिकारीत असताना तुम्हाला आणि पुरस्कारांनी 2 पुरस्कारांनी सन्मानित आहात. तर हे पुरस्कार कशा संदर्भात होते? हे पुरस्काराचं मी थोडक्यात सांगतो काय आहे. जे चांगले काम करतो त्याला काहीतरी बक्षीस पुरस्कार मिळतो. मला सोलापूर जिल्हा परिषदेच्या मार्फत त्यावेळेला सोलापूर जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक संकल्पना होती की जेवढे तालुक्यामध्ये 11 समजा गट विकास अधिकारी दर महिन्याला त्यांचं मूल्यमापन केलं जाईल. त्याच्यामध्ये अनेक कामांचं मूल्यमापन असायचं. म्हणजे
तुमच्या आरोग्य क्षेत्रातली कामं असतील, शिक्षण क्षेत्रातली कामं असतील, ग्रामपंचायतीद्वारे केली जाणारी कामं, त्याचं एक मूल्यांकन केलं जायचं, त्याला मार्क दिले जायचे आणि मग ज्याला जास्त मार्क पडायचे त्याला एक बेस्ट व्हिडिओ म्हणून त्यावेळेला सन्मानित केलं जायचं, त्याला एक प्रमाणपत्र दिलं जायचं, एक पुरस्काराचं स्वरूप होतं. मला माझ्या कामाच्या योगदानामुळे मला जवळपास 8 ते 9 वेळा मला हे पुरस्कार मिळाला सोलापूर जिल्हा परिषदेला. तर तुमचं काम जर तुम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहात तर हे पद कशा संदर्भात असते? उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेमध्ये पद असते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी 3 प्रकारचे असतात. मी आता ज्या पदावर आहे ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन. सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदेची सगळी जी आस्थापना आहे त्या आस्थापनेवर मॉनिटरिंग, आस्थापनेचं पर्यवेक्षण आणि आस्थापनेचं नियंत्रण करण्याचे काम किंवा जबाबदारी माझ्यावर आहे, या पदावर असते. तसं उपमुख्य कार्यकारी सामान्य प्रशासन असतं. आता हे आस्थापना काय तुम्हाला समजणार नाही तुमच्या वयाच्या. आस्थापना म्हणजे काय, एखादी कर्मचारी असेल तर कर्मचाऱ्याच्या बदली, बढती, शास्ती, ते त्याचे इन्क्रिमेंट, त्याचे सगळे जे काही मॅटर असतात त्याला आपण आस्थापना समजतो. रुजू करून घेणं, रिलीव्ह करणं, नवीन भरती करणं, नवीन पदावर लोकांच्या नेमणुका करणं, ही सगळी जी कामं असतात त्याला आस्थापना समजतात. तर हे आस्थापनाशी रिलेटेड जिल्हा परिषदेच्या सगळ्या आस्थापनेवर नियंत्रण आणि पर्यवेक्षण सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे दुसरे अजून एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत म्हणून एक पद आहे, पंचायत विभाग. म्हणजे जेवढ्या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्याची, ग्रामपंचायतीचं काम कसं चालतं ते बघण्याची जबाबदारी किंवा ते चांगल्या प्रकारे चालवण्याची जबाबदारी ही उपमुख्य कार्यकारी ग्रामपंचायत या पदावर. अशी हे जिल्हा परिषदेमध्ये विभागणी आहे. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की शिक्षक या पदावर कार्यरत असून देखील आपला उन्नतीचा आणि प्रगतीचा प्रवास सतत चालू ठेवणारं व्यक्तिमत्व आम्हा विद्यार्थ्यांना लाभलं. सर, तुम्ही शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहात व एक तुम्ही शिक्षक पण होतात, तर येथे जमलेल्या शिक्षकांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? मी आदर्श कधी स्वतःला म्हणलेलो नाहीये. म्हणजे आदर्श ही संकल्पना जी असते ती खूप व्यापक अशी संकल्पना आहे. आदर्श, एखाद्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणजे तो आदर्श आहे असं ठामपणे सांगता येते. आपण स्वतःला आदर्श मानण्यापेक्षा आपण स्वतःला आपण चांगलं बनवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला. मी मला आदर्श बनवण्याचा प्रयत्न कधीच करायचा नसतो. मी मला स्वतःला चांगलं बनवायचं. आदर्श ही खूप पुढच्या दर्जाची किंवा थोडीशी तुमच्या सुद्धा आकलन क्षमतेच्या पुढची संकल्पना. आदर्श म्हणजे काय, आपण आदर्श कुणाला म्हणतो, चांगल्या माणसाला आपण म्हणतो त्याचा आदर्श घ्यायला पाहिजे. त्याचा आदर्श घ्यायला पाहिजे म्हणजे काय, त्याच्यामधले चांगले गुण आपण स्वतःमध्ये आणले पाहिजे. म्हणजे चांगलं नाही का आदर्श. म्हणून आपण प्रत्येकानं चांगलं व्यक्तिमत्व किंवा चांगलं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, चांगले गुण अंगीकारण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांच्या बाबतीमध्ये आता मी स्वतः शिक्षक होतो. बसलेले माझ्यासमोर बसले शिक्षक हे गुरु असतात आपले आणि हे आपल्या आयुष्याला आकार देण्याचं मोठं काम करतात. मी ठामपणे सांगतो की पूर्वी मला असं वाटायचं, म्हणजे मी शिक्षक असताना सुद्धा मला असं वाटायचं की मुलं जर आपल्याकडे 5-6 तासच असतात, इतर वेळेला समाजातच असतात, मग खरं तर मुलांचं वर्तन सुधारण्याची जबाबदारी समाजाची असली पाहिजे, कुटुंबाची असली पाहिजे, असं मला सुद्धा वाटायचं. आणि आता सुद्धा काही शिक्षकांना तसं वाटत असतं. पण मित्रांनो, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सगळ्या लोकांना असा अनुभव आला की तुम्हाला चांगलं बनवण्याचं काम फक्त शाळा आणि शिक्षकच करू शकतात. एक 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शाळा बंद असताना घरच्या पालकांना विचित्रच अनुभव यायला लागले, वेगळेच अनुभव यायला लागले आई वडिलांना. म्हणून शेवटी आई वडिलांनी काय केलं, मध्यंतरी ज्या वेळेला पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय झाला त्यावेळेला शासनाला
शासनाकडे निवेदन दिलं, शासनाकडे पालकांच्या संघटनांनी मागणी केली की आता हे कोरोनाची भीती कमी झालेली आहे आणि तुम्ही आता शाळा बंद ठेवू नका, शाळा सुरू करा अशी आग्रही मागणी केल्यावर शासनाला शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. पालकांना असेल किंवा समाजाला सुद्धा लक्षात आलं की शाळा ही 6 तास अभ्यासक्रम शिकवणारी संस्था नाही, नुसतं तेवढे काम करणारी संस्था नाही, तर शाळा ही सुसंस्कार करणारी, तुमच्या जीवनाला वळण देणारी, देशाचा भावी नागरिक घडवणारी, तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी, तुमच्यामध्ये शिस्त, तुमच्यामध्ये शिकाची, तुम्हाला कष्ट घ्यायला प्रवृत्त करणारी आणि तुमच्यामध्ये एकंदरीत चांगल्या गुणाचा, तुमच्या मनाचा, शरीराचा विकास करणारी संस्था. म्हणून मी शिक्षकांना सुद्धा हे सांगेन की आपण अभ्यासक्रम तर शिकवतच असतो, पण आपलं स्वरूप हे इतकं व्यावसायिक स्वरूप असू नये. शिक्षकी पेशामध्ये व्यावसायिक याचा अर्थ फक्त येणे, तासाला ते शिकवायचा धडा आहे, प्रश्नोत्तर पाठ करा, उत्तर द्या, लेखन करा, संपलं माझी जबाबदारी, एवढ्यापुरतं शिक्षकांनी आंबायला नको. ते शिक्षकांनी खूप चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या पाहिजे. त्यांच्या आयुष्यामध्ये पुढं आयुष्याचा पाया रचताना या गोष्टी आवश्यक आहेत. चांगले गुण त्यांच्यामध्ये निर्माण होतील असे प्रयत्न केले पाहिजे. संस्कार शिक्षक दिलो, संस्कारिक शिक्षण दिलं पाहिजे. किंवा तुम्ही मूल्य शिक्षण जो संकल्पना वापरता, मूल्य शिक्षण सुद्धा शाळांमध्ये तेवढंच महत्वाचं आहे. नाहीतर काय होणार आहे लक्षात घ्या, नुसते पुढे जाऊन पोपट तयार होतो. पोपट माहिती आहे तुम्हाला, पोपटाला जेवढं बोलायला शिकवलं तेवढंच पोपट बोलतो पिंजऱ्यामध्ये. जर नुसता अभ्यासक्रम शिकवला तर सगळे पोपट पुढे जाऊन तयार. म्हणजे तुम्ही आम्ही पोपट असतो पुढे मोठे गेले. तुम्ही आम्ही काय म्हणलं पाहिजे, माणूस बनलो. तुम्हाला माहिती आहे माणूस आणि जनावर किंवा माणूस आणि प्राणी त्याच्यामध्ये काय फरक आहे? प्राण्याला पण जेवायला लागते, आपल्याला पण लागते, बरोबर आहे. प्राण्यांना भूक लागते, आपल्यालाही भूक लागते. प्राण्यांना डोळे आहेत, कान आहेत, पाय आहेत, हात आहेत, असं सगळ्या गोष्टी सारखे. मग त्यांच्यातून आपल्याला काय फरक आहे? आपण एक गोष्ट आहे की जी आपल्याला प्राण्यांपासून वेगळं करते माणसाला. काय गोष्ट असू शकते? त्याचं उत्तर आहे माणसाला सारासार विचार करण्याची कुवत आहे माणसाला. हे लक्षात घ्या. सारासार विचार किंवा विवेक, त्याला तर मोठा शब्द आहे मराठीत. विवेक हा विवेक माणसांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये नाही. म्हणून ही गोष्ट जी आहे ती आपल्याला प्राण्यांपेक्षा वेगळं करते आणि काही वेगळे गुण आपल्यामध्ये तयार. विवेक लक्षात आलं? विवेक काय असतो लक्षात घ्या. तुम्ही रस्त्याने चाललाय आणि तुम्हाला असं लक्षात एक छोटासा ऍक्सिडेंट झालेला आहे. ते होऊ नये पण लक्षात घ्या, असं कुणाचा तरी रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला. तुम्ही काय केलं करता त्याच्यामध्ये? तुम्ही काय करणार? तो कुणी त्याला लागला असेल, खर्चटला असेल, त्याची गाडी उचलणार किंवा सायकल पडल्यानंतर सायकल उचलणार, त्याला कुठे लागले म्हणून विचारणार, त्याला पाहिजे तर पाणी प्यायला देणार. गरज पडली पुढची तर तुम्ही त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यासाठी कोणाला तरी संपर्क करणार, फोन करणार आणि त्याला मदत करणार. हा झाला विवेक. त्याला काय म्हणायचं? विवेक. आणि ऍक्सिडेंट झाला हे बघून काही असं असतात की हे लचांड नसतं, लचांड आपल्या काहीतरी मागे लागली म्हणून ती तिथून पळ काढणारे काही मानतात. हे झाले प्राणी. लक्षात घ्या, तुम्ही पण प्राणीच आहात, आपण पण प्राणी आहे. पण प्राण्यांमध्ये मानव निर्माण करायचे जे काही गुण आहे ते गुण शाळांनी शिकवणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, आपण प्राणी असलो तरी आपण कोण आहे? मानव आहे. प्राण्यांमधली खूप पुढची विकासाची पायरी आहे, माणूस म्हणून आहे. म्हणून आपण मानव बनायला शिका. लक्षात घ्या, काय बनायला शिकलं पाहिजे? मानव बनायचे आपल्याला, प्राणी बनायचं नाही. किंवा प्राण्यांच्या दिशेनं जायचं नाही, आपल्याला मानवाच्या दिशेनं पुढे जायचं.
मागील वर्षी कोरोनाचं संकट सर्व भारतावर पसरलं होतं. तर तुम्ही प्रशासकीय सेवा बजावत असताना या कोविडच्या संकटामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अनुभव आले? म्हणजे मी काय काम केलं असं ऍक्च्युअली अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा एक आजार किंवा डिसीज कोरोना व्हायरस डिसीज ज्याला कोविड-19 असं म्हटलं जातं. तो आपल्याकडे साधारणपणे चायनामध्ये डिसेंबर 19ला सुरू झाला आणि चीनमध्ये सुरू झाल्यानंतर तो हळूहळू इतर देशांमध्ये मार्च एप्रिलमध्ये, मला वाटतं आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साधारणपणे याला मार्चला सुरू होतं. कोविडच्या काळामध्ये खूप वेगळे असे अनुभव समाजामध्ये बघायला मिळाले. म्हणजे मी काय केलं म्हणाल तर मी काय केलं ते पण सांगेन, पण मला काय अनुभव आले ते पण मी तुमच्याशी शेअर करणार. कोरोना ह्या रोगाचे त्या बाबत मी सांगतो की कोरोना हा जितका म्हणजे तुम्हाला ऐकायला मिळालं तितका घातक रोग नाही. कोरोना त्रासदायक रोग आहे लक्षात घ्या, परंतु फार घातक होता असं नाही. कोरोनामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना आमच्यावर काही जबाबदारी आहे. आमच्यावर काय जबाबदारी होती? कोरोना झालेल्या व्यक्तींची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे. कोरोना झालेल्या व्यक्ती त्या आयसोलेशन मध्ये जातात की नाही त्याची तपासणी करणे. त्यांना दवाखान्यामध्ये सुविधा मिळतात की नाही. आता कोरोनाचा एक हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामध्ये कोरोना पेशंट ऍडमिट आहे, तर मला स्वतःला हॉस्पिटलमध्ये जायला आहे. कोविड वार्डमध्ये जाऊन मला काम करावं लागेल. काम म्हणजे काय, मी पेशंटला काही खाऊ पिऊ घालत नव्हतो, पण तिथं जे पेशंट आहे ते पेशंट त्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्यांना जेवण दिलं जाते का, त्यांना वेळेवर ट्रीटमेंट दिली जाते का, त्यांच्या ऑक्सिजन लेवल वेळेवर तपासली जाते का, त्यांच्या तापमानाच्या नोंदी ठेवल्या जातात का, त्यांच्या दररोजची जी प्रगती आहे त्याच्या प्रकृतीमध्ये होणारी जी प्रगती आहे त्याच्या नोंदी ठेवल्या जातात का, त्या सगळ्या गोष्टी मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माझ्यावर जबाबदारी गेटमध्ये ती जबाबदारी आम्ही पार पाडत. यावेळेला खूप अनुभव पण आले. कोरोनाची नको इतकी भीती पण समाजामध्ये पसरली. खरं तर म्हणजे आपल्या आरोग्य क्षेत्रात काम करणारे जे सगळे कर्मचारी आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन, त्यांच्या धाडसाचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की ज्या वेळेला कोरोना पेशंटच्या जवळ माणूस उभा राहायला तयार नाही अशा वेळेला त्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या कोरोना पेशंटवर उपचार केलेला आहे. आणि मग हळूहळू आता आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की पूर्वीची भीती नंतर ती कमी होती. सुरुवातीच्या काळामध्ये प्रसार माध्यमातून किंवा तुमच्या समाज माध्यमातून मोबाईलवर व्हॉट्सअपवर येणाऱ्या बातम्यांमुळं खूप भीती पसरली होती. त्याला बहिष्कार टाकल्यासारखं वागवलं जायचं त्या कोरोनाच्या पेशंट. पण आता अलीकडच्या काळामध्ये कोरोनाची भीती कमी झाली आणि आता हार्ड इम्युनिटी म्हणतो तसं समाजामध्ये सुद्धा आता लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हार्ड इम्युनिटी झाली त्याची भीती आता कमी झाली. कोरोना म्हणून जबाबदारी पार पाडत असताना म्हणजे इतके वाईट अनुभव आले की कोरोना घरच्या म्हणजे कोरोनाचे पेशंटचे जे नातेवाईक येते कुणीही नातेवाईक त्या पेशंटकडे सुद्धा येत नसायचे. पेशंटकडे येणं अपेक्षित नव्हतं पण त्यांना कोणी आधार द्यायला पण नव्हतं. अशा वेळेला आमच्या आरोग्य व्यवस्थेनं आम्हाला त्याला आधार द्यायची गरज आम्ही म्हणजे आधार द्यायचं काम त्यावेळेला केलं. तर ह्याच्यामध्ये कोरोनाच्या बाबतीमध्ये आता भीती खूप कमी झाली आणि कोरोना संसर्गाचं प्रमाण सुद्धा कमी झालं. तर तुम्ही आम्हा इथे जमलेल्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल ते मी थोडं सांगतो. व्यापक सांगेन की विद्यार्थी जीवनामध्ये आपण काही चांगल्या गोष्टी शिकणं खूप आवश्यक आहे हे सगळ्यांनी लक्षात. तुम्हाला मी थोडंसं माझं कंपॅरिझन करून सांगतो की विद्यार्थी दशेमध्ये काय केलं पाहिजे. एक लक्षात घ्या की विद्यार्थी म्हणून खूप हुशार असलं पाहिजे आणि हुशार असेल तरच जीवनाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होते हे डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका. म्हणजे समजा माझं तुमचा एक वर्ग आहे 5वी 6वीचा वर्ग आहे आणि 5वी 6वीच्या वर्गामध्ये एक 3-4 मुलं हुशार
की जी मुलं आहेत ती 5-6 मुलंच आता त्यांचंच कल्याण होणार आहे आयुष्यात आणि आम्ही सगळे शेताकडे जाणार किंवा आम्ही काहीतरी आमचं आता वाईट होणार आहे अशी जर कोणी मनामध्ये भूमिका घेतली असेल कृपया काढून टाका. सगळ्या विद्यार्थी मित्रांना आवाहन आहे की तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला हुशार असण्याची गरज नाही. मग तुम्ही म्हणाल मग काय बरं आहे, काहीच करायचं नाही, आपोआपच मोठं होणार आहे, काय अडचणच नाही, अभ्यास नाही, काय हुशारीची गरज नाही, मला सगळे प्रश्न सुटले, असं होत नाही. मी हे एका वेगळ्या अर्थानं वाक्य वापरतो. लक्षात तुम्हाला आता समाजामध्ये जेवढी मोठी माणसं दिसतील, मोठे तत्ववेत्ते होऊन गेले, विचारवंत होऊन गेले, महात्मा गांधी होऊन गेले, लोकमान्य टिळक होऊन गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले, हे सगळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे योगदान दिलेले नंतरच्या काळातील तुमच्या कल्पना चावला अंतराळवीर होत्या, त्या होऊन गेल्या. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या. उद्योग क्षेत्रामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी यांची नावं आपण ऐकली असतात, बजाज, अदानी वगैरे यांची नावं आपण ऐकत असतात. राजकीय क्षेत्रामध्ये अनेक लोकांचं तुम्ही नाव ऐकलं की जी समाजामध्ये वरच्या पदावर. हे काय सगळेच हुशार होते का हो? सगळेच हुशार होते का? सगळेच हुशार नव्हते. त्यातले फक्त 10% लोकच हुशार होते. किती टक्के? 10%. समाजामध्ये जेवढी मोठी माणसं झालेली आहेत, मोठ्या पदावर होते, त्यातली 10% लोक हुशार, म्हणजे मला या अर्थाने खूप हुशार होते अशी 10% लोक. बाकी 90% व्यक्ती आहेत ते सामान्य बुद्धिमत्तेचे आहेत. कसे आहेत? सामान्य बुद्धिमत्ते. सामान्य बुद्धिमत्तेच्या माणसं एवढ्या मोठ्या पदावर गेलीच कशी? त्याचं उत्तर तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा. कशी गेली असती? त्याने कुठे जाऊन दरोडे टाकले नाही, चोऱ्या केल्या नाही, मग गेली कशी? त्यांना कुठे खजाना सापडला मोठा? एक डोंगर पोखरला आणि मोठा खजाना सापडला नाही, मग मोठी माणसं झाली कशी? याचं उत्तर ज्यावेळेला आपण स्वतःला प्रश्न विचारले त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की ही माणसं जी आहेत त्या माणसांकडे बुद्धिमत्ता होतीच, अगदी फार हुशार नसते पण हुशार होते, त्याच्या जोडीला त्यांच्याकडे वेगळे गुण होते. म्हणून अशी माणसं समाजामध्ये मोठी होती. वेगळे गुण काय होते? आता माझं उदाहरण सांग, म्हणजे मी फार फार वेगळा आहे असं मला म्हणायचं नाही, पण तुमच्याकडं शिष्यवृत्ती परीक्षा असतात, नवोदयच्या परीक्षा असतात, सैनिक स्कूलच्या एक्झाम करू शकतात. आता मला खरं तर या शाळेत खूप अभिनंदन करावं वाटतं की मोठ्या प्रमाणावर मी माझं ऐकलं की 4थी आणि 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये खूप तुमच्या लोकांचे शिष्यवृत्तीमध्ये नंबर आले. अतिशय चांगली गोष्ट आहे. मी असा विद्यार्थी आहे की मी माझ्या वेळेत 4थीला स्कॉलरशिप होती, मी स्कॉलरशिपला कधीही नंबर आलेला नाही. माझा 8वीला कधीही स्कॉलरशिपला, 10वीला कधीही स्कॉलरशिपला नंबर आलेला. मग मी इथं पोचलोच कसा? या पदावर आलोच कसा? साधा आहे. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर हुशार, थोडीफार हुशारी असेल ठीक आहे, त्याच्या जोडीला मी मगाशी जे तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या तुमच्याकडे काय असले पाहिजे? तुम्ही पहिल्यांदा काय असले पाहिजे? माणूस असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? माणूस असलं पाहिजे. माणूस असणं ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे. तुमच्यामध्ये शिस्त असली पाहिजे. बेशिस्तपणा नको. म्हणजे बेशिस्तपणाचा अर्थ खेळणं पागणं म्हणजे बेशिस्तपणा नाही, ही खूप वेगळी संकल्पना, कन्सेप्ट. तुमच्यामध्ये शिस्त असली पाहिजे, तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे, तुमच्यामध्ये चिकाटी असली पाहिजे, तुमच्यामध्ये कष्ट करण्याची हिंमत असली पाहिजे. तुम्हाला एका वेळेला एका जागेवर खूप जास्त काळ बसण्याची सवय असते. तुम्ही ही सवय आतापासून लावून घ्या की मी आता जर बसलो
तर 2 तास इथून उठणार नाही म्हणजे काय, मी अभ्यासाला बसलोय आता मी 2 तास घड्याळी 2 तास 3 तास मी आता माझं हे जागा सोडणार नाही. हे ज्या वेळेला तुमच्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेला तुमचा विकास सुरू झाला किंवा तुमच्या प्रगतीला सुरुवात केली. तुम्ही चांगलं आचरण करायला शिकलं पाहिजे, चांगल्या सवयी मी मग पाठ उठायला पाहिजे, चांगलं आचरण, दुसऱ्याला मदत करायला शिकलं पाहिजे. दुसऱ्याला मदत करणं म्हणजे पेपरमध्ये कॉप्या पुढे नव्हे, त्याचं परत वेगळ्या पद्धतीचं त्याचा अर्थ घेऊ नये. चला मी आता मदत करतो म्हणून म्हणजे एखाद्या दुःखद प्रसंगामध्ये वाईट प्रसंगामध्ये एखाद्याला मदत करायला आपण शिकलं पाहिजे. त्या सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, स्वावलंबन, शिस्त ज्यावेळेला निर्माण होईल तर आणि तरच तुम्ही आयुष्यामध्ये मोठे होणार आहे. त्या आयुष्यामध्ये तुमच्या चांगल्या गोष्टीकडे तुम्ही जाणार आहे. नुसती हुशारी काही कामाची नसते. मी खूप हुशार आहे, उपयोग काय त्याचा, कुणालाच काय उपयोग नसतो. नुसती हुशारी तुम्हाला आयुष्यात यशस्वी करू शकत नाही. हुशारीच्या जोडीला तुमच्यामध्ये हे गुण असणं खूप आवश्यक. हे गुण नसतील तर काही उपयोग नाही. मी माझं उदाहरण सांगतो. मी वयाच्या 10व्या वर्षी 1988 साली माझ्या वडिलांनी मला, माझे वडील शेतकरी आहेत पण वडील माझे धोरणी होते. धोरणी म्हणजे काय, त्यांना पुढचं दिसत होतं फ्युचर. माझ्या वडिलांनी काय केलं, मला, माझा 1979चा जन्म आहे, मला 1988 साली विचार करा 9.5 वर्ष वय होतं. 9.5व्या वर्षी मला घर सोडून मला बार्शीमध्ये त्या शाळेमध्ये टाकलं आणि मला इथे मी बार्शीमध्ये एका रूम खोली करून राहायचो. भाड्याने खोली केली होती, त्याच्यामध्ये आम्ही गावाकडची 2, 3, 4 मुलं अशी राहत असतो. मला घर सोडावं लागलं वयाच्या 10व्या. घर सोडलं म्हणजे मी आजूबाजून वडिलांची भेट आठवड्याला घ्यायचो, परंतु सांगायचं म्हणजे मी दररोज कुटुंबामध्ये नव्हतो किंवा मी दररोज आई वडिलांबरोबर नव्हतो. मला मी अशा म्हणजे माझं स्वतःची कामं मला करता येत नव्हती. एवढा मी छोटा होतो म्हणजे मला शर्टची बटणं सगळी लावता येत नव्हती. ज्यावेळेला 5वीच्या वर्गात माझं वय कमी होतं. त्यात मी हळूहळू ह्या गोष्टी शिकलो. माझ्या खोली मी स्वतः झाडायचो. ते पूर्वी तुमच्याकडे केरसुनी असते ना, आता ते झाडू वगैरे आता आहे. पूर्वीच्या काळात झाडू वगैरे कोणी वापरत नव्हतं, केरसुनी असते. आता सुद्धा असेल केरसुनी. ती केरसुनी सगळी मी रूम स्वतः झाडायचो. त्या दुसऱ्या मुलांनी नाही झाडली तरी झाड. ती मुलं आणि मी माझ्या बुद्धीवरती फारसा फरक आहे. माझ्यासाठी विचारत होतो, पण मी स्वतःमध्ये जे गुण माझ्यामध्ये निर्माण केले त्या मुलांनी जरी घाण केली तरी मी रूम स्वतः मीच झाडायचो. पाणी भरावं लागायचं. सकाळी नळाला, नगर नळाला पाणी यायचं. पाणी भरायला कोणच उठत नव्हतं. मी स्वतः उठायचो, सगळ्याचं पाणी मी भरायचो. रूम मधल्या 3-4 मुलाचं सुद्धा तो माठ जो होता त्या माठामध्ये पाणी मी भरायचो. ते नीट लक्षात घ्या, आमच्या हुशारीमध्ये फरक नाहीये. हुशार ते पण होते, पण अल्टिमेटली माझ्यामध्ये हे गुण जे पुढे पुढे निर्माण झाले, मी कष्टाळू बनलो, माझ्यामध्ये जिद्द निर्माण झाली, स्वतःच्या गोष्टी मी स्वतः करायला लागलो. आपल्याकडे कसं आहे, घरी गेलं मुलं, आई जेवायला वाढ, आई पाण्याचा तांब्या, सगळं जागेवर पाहिजे. हा काय करतोय, टीव्हीवर बघत त्याचं चाललेलं आणि इकडनं ऑर्डर करीत असतो. टीव्ही बघता बघता पाणी आण, लोणी आण, जेवायला वाढते. मुलगा असेल किंवा मुलगी असेल, म्हणजे मला काही मुलांबद्दल बोलता येतं नाही, मुली पण अशा असतात. आणि तुम्ही काय करत असता, क्रिकेटची मॅच बघत असता किंवा मालिका बघत असता टीव्हीवर. सगळ्या विद्यार्थी मित्रांना माझी एक आव्हान आणि विनंती राहते, शक्य असेल तर टीव्ही बघायची सोडून द्या, कंप्लीट बंद करा. तुम्ही म्हणाल आम्हाला समाजातल्या घडामोडी कशा करणार, वर्तमानपत्र वाच, पेपर वाच, लोकमत, पुढारी, काही जे काही पेपर असतील, लोकसत्ता तुमच्या गावाकडे येत असतील, घरी येत असतील, येत नसतील तर मागवून घ्या.
फार खर्च येत नाही, 100-125 रुपयाला वर्तमानपत्राचा महिन्याचा खर्च बघा. आताच्या काळात वर्तमानपत्र घेऊ शकत नाही असं कोणी व्यक्ती नाही. हे करा. जो माणूस आताच्या वयापासून खूप जास्त टीव्ही बघतो, लक्षात घ्या, जपानमध्ये म्हणजे टीव्ही वाईट नाही, इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठलाच वाईट नाही, मोबाईल सुद्धा वाईट नाही, ती गरजेची गोष्ट आहे, पण ती कमी प्रमाणामध्ये आवश्यक तेवढीच वापर. टीव्हीचा वापर कधीतरी रविवारी एखादा सिनेमा लागलेला आहे टीव्ही, एखादा पिक्चर बघायला पुढचं रविवारच्या दिवशी आज सुट्टी आहे ठीक आहे, किंवा बातम्या आहे त्याचे 15-20 मिनिटापूर्वी तेवढे तुम्ही टीव्ही बघू. आपल्याकडे तासन तास टीव्हीच्या पूर्ण न उठणारे विद्यार्थी सुद्धा दिसले. अतिशय वाईट अशी ही सवय आहे. त्यानंतर दुसरं इलेक्ट्रॉनिक गॅडगेट जे आहे ते आहे मोबाईल. एवढं व्यसन झालेलं आहे मुलांना मोबाईल. आई वडील घरी असून त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतात मुलं आणि आई वडिलांना कौतुक वाटतं, त्याला किती येते मोबाईल बघणं वगैरे. काही नाहीये, केवळ हे पूर्णपणे चुकीचं आहे. काही येत नसतं त्याला मोबाईल. लहानपणी सगळी मुलं हुशारच वाटत असतात आपल्याला काय वाटतं, माझा मुलगा हुशार आहे असं प्रत्येक आई बाबाला वाटतं. आणि आजकालच्या पिढीला त्या सुविधा मिळाल्या, म्हणजे आम्ही कमी हुशार नव्हतो मागच्या पिढीत, म्हणजे तुम्ही खूप हुशार आहे असं म्हणतात की अलीकडची पिढी खूप हुशार आहे. अजिबात नाही, असं काहीही झालेलं नाही. पूर्वीच्या सुद्धा पिढ्या तितक्याच हुशार होत्या. आता फक्त काय झालेलं आहे, आता सुविधा खूप जास्त वाढलेल्या आहे, सुविधांचा वापर वाढला आहे आणि त्यामुळे असं वाटतं, असं आभास नाही मानतो की आताची पिढी खूप हुशार आहे. मला इंग्लिश येत नव्हतं, कसं येईल? तुला कधी शिकवलंच नाही इंग्लिश, तर तुला कसं येईल? तुला जर शिकवलं असतं तर तुला पण मागच्या पिढीतल्या माणसाला आला असतं. आता तुम्हाला काय इंग्लिश येत शिकवलंय तुम्हाला म्हणून वाचतंय. तुम्हाला एखादा घटक नाही शिकवू द्या, तुम्हाला क्षेत्रफळ नाही शिकवू द्या, बघा क्षेत्रफळाची गणित सुटणार का तुम्हाला? सुटणार का? सुटू शकत नाही. म्हणून हे लक्षात घ्या की पिढ्यांमध्ये हुशारीचा काही संबंध नाही, हुशारीचा काही विषय नाही. आता सुविधा वाढलेली. सगळ्या विद्यार्थी मित्रांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही टीव्ही आणि मोबाईलचा कमीत कमी वापर करा. तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजे, तुम्ही ग्रंथ वाचले पाहिजे, तुम्ही कथेची पुस्तकं वाचली पाहिजे, तुम्ही कादंबऱ्या वाचल्या पाहिजे, तुम्ही शाळेतल्या टेक्स्टबुक वाचली पाहिजे. या गोष्टी तुम्ही करणं हवं. त्याशिवाय तुमच्या मनाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकणार. टीव्ही तुमच्या मनाचा कधीही विकास करणार नाही, हे नीट. टीव्हीमुळे कुणाचंही चांगलं, मला सांगा समाजामध्ये असा माणूस दाखवा त्याचं टीव्हीमुळे खूप चांगलं झालं, म्हणजे टीव्ही बघितलं, टीव्ही विकल्यामुळे चांगलं झालं असेल लोकांना, टीव्ही विकल्यामुळे चांगलं झालं असेल, पण टीव्ही पाहिल्यामुळे त्याचं खूप चांगलं झालं असा कुणीही माणूस नाही. फार मोबाईल वापरला म्हणून त्याचा फार विकास झाला, उन्नती झाली, प्रगती झाली असं दाखवा, असं नाही. म्हणून या इलेक्ट्रॉनिक साधनं जी आहेत ती मानवाला ताण निर्माण करतात, माणसाला डिस्टर्ब करतात. म्हणून ती कमीत कमी प्रमाणात गरजेची आहे, पण ती कमीत कमी प्रमाणामध्ये वापरली. त्यापेक्षा तुम्ही ग्रंथ वाचन, पुस्तक वाचन याच्याकडे तुमचं कल असतात. मला अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं बघायला मिळतं की हे बरोबर आहे का मी सांगतो ते फक्त मला हो म्हणून सांग की आपण टेक्स्टबुक जे असतात आपले अभ्यासक्रमाचे पुस्तक ते कमी प्रमाणात वाचतो किंवा वाचत नाही. आणि आपला भर जास्त कशावर असतो? नवनीत. नवनीत पण चांगलंच आहे, नाही असं नाही, पण आपला जास्त कल तिकडे असतो. 21 अपेक्षित प्रश्न, अपेक्षित प्रश्न सूचक. इथं कुणी नाव ठेवलंय अतिशय वेगळा प्रकार आहे. हे म्हणजे आपली प्रोफेशनल आपण जे झालेलो आहे, व्यावसायिकता विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा वाढली. जशी शिक्षकांमध्ये काही प्रमाणात वाढलेली तशी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा वाढली. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं पूर्ण वाचली पाहिजे, पाठ करून टाकली पाहिजे. तुम्हाला काहीच अडचण नाही, तुम्ही ते वाचलं पाहिजे. मग नंतरचा टप्पा असेल नवनीत, गाईड, व्यवसाय भाग, हा नंतरचा भाग. हे सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. म्हणून विद्यार्थी जसे होते, माणूस बनायला शिका, चांगल्या गोष्टी शिका, शिस्त पाळायला शिका, मदत करायला शिका, हे चांगले गुण शिका, त्याग करायला शिका काही गोष्टी. तर आणि तरच तुम्हाला
पुढे जाऊन आयुष्यामध्ये खूप चांगले यश प्राप्त होऊ शकतो. तुम्ही मोठ्या पदावर जाऊ शकता. तुम्ही अधिकारीच नाही, तुम्ही डॉक्टर होऊ शकता, इंजिनियर होऊ शकता, शिक्षक होऊ शकता, आणखी कुठल्याही मोठ्या पदावर सैनिक होऊ शकता, सैनिकांमध्ये अधिकारी होऊ शकता, कुठल्याही मोठ्या पदावर तुम्ही जाऊ शकता. तर तुमच्यामध्ये हे गुण तुम्ही जोपासले तर, नाही तर नुसती हुशारी आयुष्यामध्ये कुठेही कामाला येत नसते. हे सगळ्या विद्यार्थी मित्रांनी याच्यावर विचार करा. सर, एक तुम्ही एक सामान्य व्यक्तीपासून एक असामान्य व्यक्तिमत्व बनला, तर तुमच्या कुटुंबियांना व गावकऱ्यांना कसं वाटतं? आनंदच वाटणार. कुटुंबियांना म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये समजा आई वडील आहे, आजी आजोबा आहे आणि त्यांच्या मुलाला नातू जर चांगल्या पदावर गेला असेल तर त्यांना आनंद वाटला पाहिजे. तो वाटतच असतो, समाजाला सुद्धा वाटत असतो, गावातल्याला सुद्धा वाटत. चांगली गोष्ट आहे. खरंच आपल्या सगळ्यांना हेवा वाटावा आणि कौतुक करण्यासाठी शब्दसमूह अपुरे पडावं असं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं. माननीय श्री प्रमोदजी काळे साहेबांनी आम्हा विद्यार्थ्यांना खूप आदर्श असं मार्गदर्शन देखील दिलं. प्रशालेच्या वतीनं मी माननीय श्री प्रमोदजी काळे साहेबांना अशी ग्वाही करते की सुयश विद्यालयाच्या प्रत्येक व्यक्ती आपल्या पावलावर पाऊल ठेवून एक उत्कृष्ट असा अधिकारी देखील बनेल आणि आपल्यासारखे आकाशात उंच भरायला देखील घेईल. धन्यवाद. धन्यवाद साहेब. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना सखोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन आपण केलं. त्याबद्दल पुनश्च एकदा प्रशालेच्या वतीनं आपला वेळात वेळ अमूलाग्र असा वेळ देऊन आम्हाला इथे भेट दिली त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीनं आभार मानतो. तसेच आपले मार्गदर्शक आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व आमचे सहकारी शिक्षक, सर्व विद्यार्थी. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींनी या ठिकाणी सहकार्य केलं. त्या सर्वांचं या ठिकाणी प्रशालेच्या वतीनं आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो.